इथं काय करतोय तुमच्या घरी? ऐका तुम्ही, ऍक्च्युली झालं असं की धैर्य धैर्य ऐका माझं. अहो ऐकून तरी घ्या. धैर्य. सावी, सत्य, तुला नंतर फोन करते. काळजी. तुम्ही बी काळजी घ्या. तू तूच मला पळून आणलंस ना घरात ना? माझे घरचे शोधत असतील मला, तूच पळून आणलंस ना? होय, मीच आणलं तुला पळवून. पण धैर्य, हे सगळं आम्ही सावीसाठी करतोय. सावी, सावी कुठे आहे? कुठे आहे सावी? सावी, सावी बाहेर ये. माझी तब्येत खराब असताना सुद्धा मी हिच्यासाठी कोर्टात आलो होतो, पण हिला त्याचं काहीच नाहीये. साधं साधं मला बघायला सुद्धा आली नाही ती. सावी कुठे आहे मला आधी ते सांगा तुम्ही. धैर्य. सावी नाहीये इथं. नाहीये? मग कुठे आहे? जेलमध्ये. ते पण तुमच्यामुळं. हे बघा, तुम्हाला ड्रग्ज दिले या आरोपाखाली अटक केले तिला. नाही, दोषी आहेच ना ती. आहेच ती दोषी. तुमची श्रीमंती बघून तुमच्या बरोबर मैत्री केली हा दोष आहे तिचा. तुमच्या बरोबर पैशासाठी प्रेमाचं नाटक केलं हा दोष आहे तिचा. लग्न केलं तुम्हाला फसवून पैशांसाठी, आणि आता काय नवीन ड्रग्ज दिले तुम्हाला. नाही, तिनं असं काही केलेलं नाहीये. हे खोटं आहे सगळं. मग हे खोटं आहे तर तुझ्या घरातल्या एकालाही तिथं कोर्टात सांगावं नाही वाटलं बरं? दामिनी मुजुमदारांनाही. त्या पण होत्याच की तिथं. त्यांनी सावीला दोषी ठरवू दिलं. मुग गिळून बसल्या होत्या गप. एक मिनिट. माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही. या सगळ्यात अजिबात घ्यायचं नाही तिला. म्हणणे माझ्या आईला सावीचा राग येतो, पण म्हणून त्याचा फायदा घेऊन जर तिच्या विरुद्ध मला भडकवत असला ना तर याद राखा, मी घरी नाहीये म्हणल्यावर किती काळजीत असेल ती. एवढं सुद्धा कळत नाही तुम्हाला? नाही, मला आधी घरी जायला पाहिजे. धैर्य, सावीला निर्दोष सिद्ध करायचा एकच मार्ग आहे आता. त्यासाठी तुम्हाला कोर्टात यायला लागेल. सावीच्या बाजूनं साक्ष द्यावी लागेल. धैर्य, हे बघा, तरच सावी या सगळ्यातून सुटू शकते. नाहीतर आयुष्यभर माझी बहीण त्या जेलमध्ये सडत राहील, फक्त तुमच्यामुळं. हे बघ धैर्य, आता सगळं तुझ्या हातात आहे.
दरवाजा तुझ्या समोर आहे आणि निर्णय तुझ्या हातात. सावे, तू अगदी तुझ्या बाबांसारखी आहेस बघ. मी जेव्हा जेव्हा तुझ्या डोळ्यात बघते ना, तेव्हा तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात जशी आग दिसायची ना, तशीच दिसती बघ. त्यांनी सुद्धा संकटांना कधी भीक घातली नाही, आणि तू सुद्धा नाहीस. आई, उद्या ना सगळे प्रॉब्लेम संपतील बघ, मला विश्वास आहे. पण सावे, धैर्य दामिनीबाईंच्या विरोधात जाऊन तुझ्या बाजूने साक्ष देतील असं वाटतंय तुला? हा, बोल मंजू. हॅलो काकू, सावी आहे ना तिथं? जरा द्याल तिच्याकडे? हा, देत्या. ठीक. धैर्य, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? आता तुम्हाला चक्कर येत नाहीये ना? नाही, मी ठीक आहे. सॉरी, माझ्यामुळं लई काही सहन करायला लागते तुला. आय एम सो सॉरी. पण मी प्रॉमिस करतो तुला, मी तुझ्या सोबत आहे. उद्याही असेल. तू अजिबात घाबरू नकोस. मला मान्य आहे, मी लई खोटं बोललोय तुझ्याशी, चुकीचं वागलोय तुझ्यासोबत. पण वेळोवेळी तुझा खरेपणा सुद्धा मान्य केलाय मी, आणि तुझा तोच खरेपणा मान्य करत मी उद्या साक्ष देणार आहे सगळ्यांसमोर. तू अजिबात घाबरू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, काहीही झालं तरी धैर्य कोर्टापर्यंत यायला नकोय. हं, हो मॅडम, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. सगळ्यांची एकदम अशी झाडून झडती घेतो, आणि एकदा जर का लक्षात आलं की धैर्य सर इथं आलेत, तर भास्कर सरांची माणसं येतील आणि त्यांना गायब करतील. ते सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा डोळ्यात तेल घालून तपासणी करा. गेल्या वेळेला काय झालं होतं माहितीये ना?
ती मंजू जाम हुशार पोरगी आहे. त्या सावीला कसं घरात आणलं होतं माहितीये ना. मला वाटतं यावेळेला सुद्धा तसंच काहीतरी करेल ती. कदाचित धैर्याला कुठल्या तरी वेगळ्या विषयात घेऊन येईल. म्हणून तुम्ही नीट तपासणी करा. कोणीही सुटता कामा नये. हो मॅडम, डोंट वरी. मंजू, निघायचं का? निघूयात. मस्त. प्रयत्न खूप चांगला होता ना तुझा. अरे वा, चक्क तुमच्याकडनं दाद मिळतीये मला. थँक्यू. नाही नाही नाही, माझ्याकडून दाद मिळून काहीच होत नसतं. दाद ही कोर्टाकडून मिळायला लागते आणि कोर्टाची दाद ही चांगल्या प्रयत्नांनाच मिळते. प्रयत्न फसला की शिक्षा. कारवाईला सुरुवात करा. माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. परमिशन ग्रांटेड. काय ना माय लॉर्ड, स्वभावाला औषध नसतं हेच खरं. त्यामुळे कितीही काही झालं तरी माणसाची मूळ प्रवृत्ती हे बदलणं अशक्य असतं माय लॉर्ड. आणि त्यातूनही रक्तात जर गुन्हेगारी भिनली असेल ना तर माणूस एका पाठोपाठ एक गुन्हे करतच सुटतो. पॉइंटचं बोला मिस्टर डोईफोडे. माय लॉर्ड, माझा पॉइंट हाच आहे की धैर्य मुजुमदार हे गायब आहेत. आय एम सॉरी, गायब नाही आहेत, त्यांना गायब केलं गेलंय. म्हणजेच त्यांचं किडनॅपिंग केलं गेलंय. आणि हे सगळं केलंय सावी मुजुमदार यांनी. सावी मुजुमदार, काय केलं तुम्ही एक्झॅक्टली धैर्य सोबत? हा, धैर्य मुजुमदार बरोबर तुम्ही काय केलं हे काही करून कळायला मार्ग नाही हो. सांगा ना मला. सावी मुजुमदार, एका प्रश्नाचं उत्तर द्याल? धैर्य मुजुमदार आहेत तरी ना? की त्यांच्यासोबत सुद्धा घातपात करून मोकळ्या झालायत तुम्ही? जज साहेब, धैर्य मुजुमदार आज कोर्टात उपस्थित राहणार. त्यांची साक्ष आज ते कोर्टासमोर मांडणार आहेत. बास झालं सावी मुजुमदार, बास झालं. हे खोटं बोलून कोर्टाला झुलवत ठेवणं बंद करा. असं खोटं बोलून तुम्ही अजून कोर्टाला किती झुलवत ठेवणार? कोर्टाचा अमूल्य वेळ आणखीन किती वाया घालवणार?
आज हे उद्या ते. एनफ एनफ इज एनफ. सावी मुजुमदार, एनफ. माय लॉर्ड, हे गंभीर प्रकरण आहे. म्हणजे जी बाई आपल्या नवऱ्याला किडनॅप करू शकते, ती बाई ज्या पुरुषाशी तिचा संबंध नाही त्याच्याशी काय काय करू शकते माय लॉर्ड, कल्पनाच करवत नाही मला. माय लॉर्ड, माझी कोर्टाला हात जोडून विनंती आहे, प्लीज ही केस लवकरात लवकर निकाली काढा. असं जर झालं नाही तर माझे अशील अंगद निमकर यांचा त्यांच्या मनावरचा ताबा सुटेल माय लॉर्ड. ऑलरेडी त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे, त्यांनी खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत. प्लीज माझी विनंती आहे, त्यांना वेळ लागायच्या आधी त्यांना न्याय मिळू दे माय लॉर्ड, प्लीज. सावी मुजुमदार, डोईफोडे जे तुमच्यावर आरोप करतायत ते खरं आहेत का? खरंच तुम्ही धैर्य मुजुमदारांना किडनॅप केलंय का? जज साहेब, मी कसं किडनॅप करीन? मी तर कालपासून जेलमध्ये. अहो, गीतेवर हात ठेवून तुम्ही शपथ खाल्लेली आहे, त्याचा जरी विचार करा. नरकात सुद्धा जागा मिळायची नाही तुम्हाला. स्वर्गात का नरकात मला माहित नाही, पण ताठ मानेनं याच जगात फिरणार आहे मी. जज साहेब, फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्लीज. धैर्य आलाय.